नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. आपला सुरू आहे चॅप्टर नंबर फर्स्ट, मुवमेंट ऑफ इनर्शिया. याच्या आधी बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आपण आय सेक्शन घेतला होता, सिमेट्रिकलचे प्रॉब्लेम घेतले होते. आज आपण घेणार आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आय सेक्शनचे प्रॉब्लेम, पण अनसिमेट्रिकल सेक्शनचे. जर अनसिमेट्रिकल जर समजा सेक्शन आला तर कसा करायचा, कसा सॉल्व्ह करायचे प्रॉब्लेम, तर ते बघूया विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या आधी आता बघा, अनसिमेट्रिकल सेक्शन मध्ये आपल्याला सेंट्रोइड काढणं गरजेचं आहे. सेंट्रोइड शिवाय आपल्याला ते सॉल्व्ह करता येणार नाही. जर तुम्ही इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये तुम्ही शिकलेच आहात सेंट्रोइड कसा काढतात, आणि सेंट्रोइड काढल्यावरच आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. जर असं प्रॉब्लेम आलं तर टोटल ही 6 मार्कासाठी येणार आहे. तर चला तर बघूया, स्टार्ट करूया अनसिमेट्रिकल आय सेक्शनचे प्रॉब्लेम. अनसिमेट्रिकल आय सेक्शन. आता हा अनसिमेट्रिकल आय सेक्शन आहे, कारण याला बघा, याला म्हणतात टॉप फ्लेंज. काय म्हणतात? टॉप फ्लेंज. आणि याला म्हणतात बॉटम फ्लेंज. टॉप फ्लेंज आणि बॉटम फ्लेंज हे सारखी नाहीये, म्हणून हा आहे अनसिमेट्रिकल. त्याच्यानंतर जे हे एवढं डिस्टन्स असते का नाही, याला वेब म्हणतात. काय म्हणतात? वेब. लक्षात ठेवता, वेब. आणि टोटल टॉप पासून तर बॉटम पर्यंतच्या डिस्टन्सला ओव्हरऑल म्हणतात. काय म्हणतात? ओव्हरऑल डेप्थ. ओव्हरऑल डेप्थ. तर सर्वात आधी बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला याचा जर समजा आपल्याला सेंट्रोइड काढायचा आहे, मुवमेंट पहिले सर्वात आधी आपल्या मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर मुवमेंट ऑफ इनर्शियासाठी आपल्याला याचा सेंट्रोइड काढणं गरजेचं आहे. कारण आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, अनसिमेट्रिकल मध्ये फक्त आपल्याला एक्स एक्स ऍक्सिसच काढायला लागते. वाय वाय ऍक्सिस काढायची काही गरज नाहीये. फक्त याच्यामध्ये फक्त आपल्याला येथे सॉल्व्ह करण्यासाठी एक्स एक्स ऍक्सिस. तर याचा पण फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो, एकदम सिंपल आहे, अत्यंत सोपी आहे, जास्त काही कठीण नाहीये. तर आता बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया जर समजा आपल्याला याचा काढायचा असेल, कधी विचारते बेसचा काढा, कधी टॉपचा काढा, कधी विचारते की सेंट्रोइडल ऍक्सिसचा काढा, तर त्याच्यानुसार त्याचे फॉर्म्युले बदलतात. तर आपण असं करूया, याचे जे फॉर्म्युले आहेत हे डायरेक्टली आपण ऑन प्रॉब्लेम मध्येच बघूया. किंवा ऐकून मी तुम्हाला एक फॉर्म्युला बेसचा सांगून देतो, बेस मुवमेंट ऑफ इनर्शियाचा. तर आता बघा, आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. मुवमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिनोटेड बाय आय. आणि आय म्हणजे आता तोही काढायचा आपल्याला एक्स एक्स ऍक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. एक्स एक्स ऍक्सिसचा एकच काढायचा आहे, वाय वाय ऍक्सिसचा काढायची गरज नाहीये, कारण याच्यामध्ये वाय वाय ऍक्सिस येत नाही. तर आय एक्स एक्स ऍक्सिस काढायचा असेल मुवमेंट ऑफ इनर्शिया, तर लक्षात ठेवा, तर सर्वात पहिले आपल्याला याच्यामध्ये 3 डायग्राम आहेत, 1 2 3. हे डायग्राम नंबर फर्स्ट आहे, हे डायग्राम नंबर सेकंड आहे, आणि हे डायग्राम नंबर थर्ड आहे. तर पहिल्या डायग्रामचा आपल्याला आय जी काढायला लागते, म्हणजे आय जी 1 प्लस पहिल्या डायग्रामचा आपल्याला एरिया काढायला लागते. त्यानंतर पहिल्या डायग्रामची आपल्याला हाईट काढायला लागते, त्याचा स्क्वेअर, प्लस मग सेकंड डायग्राम घ्यायला लागते. सेकंड डायग्रामचा आपल्याला आय जी काढायला लागते, म्हणजे सेंट्रोइडल ऍक्सिस, मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रोइडल ऍक्सिसचा आय जी 2. मग सेकंड डायग्रामचा आपल्याला एरिया काढायला लागते, आणि त्याचा हाईट काढायला लागते, त्याचा स्क्वेअर. त्याच्यानंतर थर्ड डायग्राम आहे, थर्ड डायग्रामचा आपल्याला आय जी म्हणजे सेंट्रोइडल ऍक्सिस काढायची आहे. त्याच्यानंतर त्याचा एरिया काढायचा आहे, आणि त्याच्यानंतर त्याचा हाईटचा स्क्वेअर हा काढावा लागते. मग आता याची हाईट कशी मोजतात लक्षात ठेवा. हाईटचा फॉर्म्युला आहे h1 चा. हाईट इज इक्वल टू, म्हणजे ज्यावेळेस आता आपण h1 काढू किंवा h2 काढू किंवा h3 काढू, तर लक्षात ठेवता याचा फॉर्म्युला आहे y बार मायनस y1. h2 चा फॉर्म्युला आहे h2 y2 मायनस y बार, आणि h3 चा फॉर्म्युला आहे y3 मायनस y बार. आता तुमचं कन्फ्युजन होईल की सर पहिले y बार लागते की y1, म्हणजे हे सारखंच आहे ना, फक्त मागं समोर येऊ राहिलं. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मोठ्यातून लहान मायनस करायचं. याच्यामध्ये मोठ्यातून लहान मायनस करायचं, म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, मोठ्यातून लहान, मोठ्यातून लहान मायनस करणे, लहान मायनस करणे. त्यानंतर वाय बार साठी आपल्याला फॉर्म्युला लागेल
वाय बारचा फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा, A1 Y1 प्लस A2 Y2 प्लस A3 Y3 अपॉन A1 प्लस A2 प्लस A3. हे तुम्ही इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये शिकलेच होते. त्यानंतर एरियाचा फॉर्म्युला लक्षात ठेवता. एरियाचा फॉर्म्युला आहे इंटू डेप्थ बी इंटू डी. हे पण तुम्ही इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये शिकले होते. BD एरिया झाला Y1 Y2 आणि Y3. हे तर तुम्हाला आता हे Y1 Y2 Y3 कसे घेतात तुम्हाला माहितच आहे, तरी मी तुम्हाला एक वेळा रिकॉल करून दाखवतो. Y1 कसा घेतात त्याच्यात. तर सरळ आधी असते, हे समजा हे Y ऍक्सिस आहे आणि हे X ऍक्सिस आहे. पहिले सर्वात स्टार्टिंगला टॉप फ्लेंज म्हणजे टॉप फ्लेंजचा सेंटर पासून तर एवढं डिस्टन्स याले Y1 म्हणतात. या डिस्टन्सला काय म्हणतात Y1. त्याच्यानंतर मग सेकंड डायग्राम नंबर सेकंड बघा. डायग्राम नंबर सेकंड अशी आहे, याच्या सेंटर पासून तर एवढं डिस्टन्स म्हणजे हा Y2 झाला. आणि डायग्राम नंबर थर्ड बघा. कशी होऊ शकते, अशी असली तर काही प्रॉब्लेम नाही, अशी. तर याच्या सेंटर पासून तर एवढं डिस्टन्स हा झाला Y3. बघा हा Y1 हा Y2 आणि हा Y3. तर हे डिस्टन्स गिवन असलं तर याचे हाफ करायचं आणि हा किती हाईटवर आहे हे डिस्टन्स म्हणजे याची ऍडिशन म्हणजे हा Y1. याचे हाफ केलं तर एवढं भेटून जाईल आणि त्याच्यानंतर हे डिस्टन्स म्हणजे ऍडिशन आणि याचे हाफ म्हणजे एवढं. 24 आहे. थोडंसं कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे, पण ज्या एक वेळा लक्षात आलं तुमच्या दिमागात बसलं की तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येते. तर एवढं तुम्ही आधी नोट डाऊन करा. आपण याच्यावर 2 न्यूमेरिकल घेऊया. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. An I section consists of top flange 80 by 20 mm, width 120 mm deep and 20 mm thick, and bottom flange 120 by 20 mm. Calculate the moment of inertia at the rate x axis. ओके, मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला सेंट्रोइडल पासून काढायचा आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. तर त्यांना काय म्हटलेलं आहे आय सेक्शन. तर आय सेक्शन काढूया. सर्वात आधी चेक करायचं टॉप फ्रेंज किती आहे. टॉप फ्रेंज आहे 80 by 20. ओके, आणि बॉटम फ्रेंज चेक करा, तो आहे 120 by 20. म्हणजे की बॉटम मोठा आहे आणि टॉप लहान आहे. तर आय सेक्शन काढूया. हा आहे आय सेक्शन. मग आता सर्वात आधी आपण याचे डायमेन्शन लिहू. टॉप फ्लेंज किती आहे 80. हा 80 आहे. बाय 20 हे आहे 20. 80 by 20. वेब किती आहे 120 mm डीप आहे. लक्षात ठेवा, डीप डीप म्हणजे होते हे 120 आणि लिसाली आली 120. त्यानं सांगितलं 120 mm डीप आहे आणि 20 mm नाही 120 आणि 20 mm ठीक आहे म्हणजे हे 20 mm. त्याच्यानंतर बॉटम फ्लेंज आहे 120 by 20. हे आहे 120. mm आणि हा आहे 20 mm. आणि आता आपल्याला काढायचा आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. काय काढायचं आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. हे झाली तुमची वाय ऍक्सिस. लक्षात ठेवायचा जो सेंटर आहे आकडीचा पार्ट आणि हा आहे तुमचा एक्स ऍक्सिस. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा इथं राहील तुमचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. एक्स एक्स ऍक्सिस हे आहे तुमची मुवमेंट ऑफ इनर्शियाची एक्स एक्स ऍक्सिस. हे आपल्याला काढायचे. तर काय करायचं या डायग्राम मध्ये सर्वात पहिले इथं डॉट कट करूया, इथं कट करूया. वरची डायग्राम नंबर फर्स्ट म्हणा.
खालची डायग्राम नंबर सेकंड म्हणा मधातली, आणि त्याच्यानंतर सर्वात खालची डायग्राम नंबर थर्ड म्हणा. डायग्राम नंबर फर्स्ट, डायग्राम नंबर सेकंड आणि डायग्राम नंबर थर्ड. तर सर्वात आधी डायग्राम नंबर फर्स्ट बद्दल इन्फॉर्मेशन जाणून घेऊ. डायग्राम नंबर फर्स्ट. डायग्राम नंबर फर्स्ट मध्ये फक्त आपल्याला पायाचा आडवं डिस्टन्स किती आहे, आडवं म्हणजे होते होरिझॉन्टल हे असं, आणि उभं डिस्टन्सले बी म्हणतात, आणि आडव्या डिस्टन्सले बी म्हणतात, आणि उभ्या डिस्टन्सले डी म्हणतात, डेप्थ. तर आडवं डिस्टन्स म्हणजे होते बी. याची ब्रेथ किती आहे, आडवं डिस्टन्स. होरिझॉन्टल किती आहे सांगा, तुम्हाला दिसूनच राहिलं इथं, हायलाइट करून दाखवतो. पहिल्या डायग्राम मध्ये होरिझॉन्टल डिस्टन्स आहे 80, हे बघा असं, आणि व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे 20. बी आहे आपला 80 आणि डी आहे आपला 20. हे डायग्राम नंबर फर्स्ट बद्दल झालं. डायग्राम नंबर सेकंड, याचा चेक करूया. बी म्हणजे होते होरिझॉन्टल डिस्टन्स. लक्षात ठेवता होरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे डायग्राम नंबर सेकंड मध्ये, आडवं हे आहे 20, आणि उभं किती आहे 120. बी आहे 20 आणि डी किती आहे 120. त्याच्यानंतर डायग्राम नंबर थर्ड, बी किती आहे, आडवं डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स आडवं होरिझॉन्टल डिस्टन्स. हा बी झाला आणि हा डी झाला. फक्त बीडी काढून राहिलो आपण, बाकी काहीच नाही. पहिले आपल्याला बीडीच काढायचे. बी आहे 120 आणि डी आहे 20. त्यानंतर सर्वात आधी आपण याचा काढूया एरिया. पहिले याचा एरिया काढू. एरिया फॉर्म्युला काय, बीडी. काय फॉर्म्युला आहे, बीडी. बी आहे 80 इंटू 20. 80 इंटू 20 कॅल्शियम टाकलं, 8 दोन्ही 16 आणि 0 0 mm². हा झाला एरिया 1. हा काय झाला एरिया 1. नंतर एरिया 2, याचा पण फॉर्म्युला बीडीच आहे. किती येईल 20/120. 20/120. आता 20/120 बीडी. तर याचा सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. कॅल्क्युलेशन करूया. 12 दोन्ही 24 0 0 mm². त्याच्यानंतर याचा एरिया 2 काढूया. एरिया 2 झाला, आता एरिया 3. फॉर्म्युला बीडीच आहे. 120/20 म्हणजे इथे 2400 mm². आता आपल्याला काय लागते A1. हा झाला आपला A1, हा झाला तुमचा A2 आणि हा झाला तुमचा A3. आता आपल्याला काय लागते इथं Y1, Y2, Y3. पण त्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो आपण असं करू, IG1 काढून घेऊ. IG1, IG2 आणि IG3. Y1, Y2, Y3 तर काढूच, पण त्याच्या आधी हा सिंपल आहे. IG1, IG2, IG3 फॉर्म्युला सांगतो. IG1 फॉर्म्युला आहे BD³/12. इथं IG2 फॉर्म्युला सेम, फॉर्म्युला आहे BD³/12. x ऍक्सिस आहे ना म्हणून. आणि इथं IG3 फॉर्म्युला आहे BD³/12. आता IG1 काढू. आता आपण बी किती आहे 80, डी किती आहे 20/³ कॅल्शियम टाकूया. 80 इंटू 20/³ त्यानंतर EN बटन दाबसाल तर येतात 53.33
इंटू 10⁻³ mm⁻⁴. हा आला IG1. नंतर आता बघा फॉर्म्युला आहे BD³/12. बी किती आहे 20, डी किती आहे 120 चा क्यूब अपॉन 12. तर बघा 20 इंटू 120 चा क्यूब अपॉन 12. एनजी बटन दाबसाल तर 2.88 इंटू 10⁻⁶ mm⁻⁴. हा झाला IG2. त्याच्यानंतर इथं पण बी किती आहे 120, डी किती आहे 20 चा क्यूब अपॉन 12. म्हणजे 120 इंटू 20 चा क्यूब अपॉन 12. 80 इंटू 10⁻³ mm⁻⁴. हा झाला IG3. पहिली एरिया काढायचा, मग IG1 काढायचा. आता बघा आता आपल्याला Y1 काढायला लागते, ओके, Y बार काढायसाठी. आता लक्षात ठेवा Y1 कसा काढतात. मी तुम्हाला सांगितलं साहेब बघा आता डायग्राम नंबर फर्स्ट बघा. डायग्राम नंबर फर्स्ट मध्ये हे इथं आहे सेंटर. तर या सेंटर पासून म्हणजे बघा इथं असं ओढतो मी डॉट 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 डॉट. तर आपल्याला एवढं डिस्टन्स पाहिजे किती आहे, तर हा डिस्टन्स असते आपला Y1. आता लॉजिक लावा की हे 20 आहे, हे किती आहे 20च्या अर्ध किती झालं मग 10. 20 आहे ना, तर 20च्या अर्ध किती झालं 10. आणि खालचं डिस्टन्स किती आहे 120 + 20. इथे येणार बघा 120 + 20 120 + 20 + 10 म्हणजे की 140 150 150. Y1 किती होऊन जाईल 150 होऊन जाईल. किती येणार आहे 150. तर Y1 डायरेक्टली याचा 150. हा आला 150. इथं काही फॉर्म्युला वगैरे काही नाही आहे. त्यानंतर आता Y2. आता आपल्याला Y2 काढायचा आहे. आता सेकंड डायग्राम बघा. सेकंडचा सेंटर बघा कुठे आहे. सेकंडचं सेंटर आहे इथं. म्हणजे आता आपल्याला इथून डिस्टन्स पाहिजे, इथून तर हे खालपर्यंत हे डिस्टन्स आहे Y2. मग कसा काढचाल 120च्या वर दे किती होतात 60 अधिक 20 किती होतात 80. हा टोटल डिस्टन्स किती हे 120 आहे ना, हे टोटल डिस्टन्स किती आहे 120, त्याचे हाफ 60 आणि हे डिस्टन्स 20 80. किती आला आपला Y2 80. Y2 झाला 80. त्याच्यानंतर आता Y3 काय करायचं Y3. आता Y3 साठी बघा तिसरी डायग्राम. सेंटर कुठे आहे, याचं सेंटर हे आहे. हे डिस्टन्स 20च्या अर्धे 20च्या अर्धे किती होता 20च्या अर्धे 10. हे झालं 10 mm. तर हे झालं 10 mm. हा झाला Y1 Y2 Y3. आता सर्वात आधी आता आपल्याला Y बार काढायला लागते. काय काढायला लागते Y बार. Y बारचा फॉर्म्युला काय A1 Y1 प्लस A2 Y2 प्लस A3 Y3 अपॉन A1 प्लस A2 प्लस A3. आता व्हॅल्यू पुटअप करूया. A1 किती आला आपला 1600 1600. Y1 किती आहे
150. A2 किती आला आपला 2400. Y2 80. A3 किती आला 2400. Y3 10 अपॉन A1 प्लस A2 प्लस A3. तुम्हाला एक सेकंड सेमिस्टर मध्ये फक्त एवढंच काढायचं होतं वाय बार आणि एक्स बार, पण इथं थोडस जास्तच काढायला लागतं, एवढं लक्षात ठेवायचं. आता आपला येईल वाय बार, बघूया किती येते. वाय बार आहे कॅल्सी रिफ्रेश करू, शिफ्ट 93 इक्वल्स टू AC, कॅल्सी क्लिअर करायची. 1600 इन ब्रॅकेट 150 प्लस 2400 किती 71.25. ओके व्हेरी गुड. याचा आन्सर आहे 71.25. तेच ना. हो सर. ओके व्हेरी गुड. 71.25 हा झाला तुमचा वाय बार. आता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आता हा वाय बार झाल्यावर आता आपल्याला H1 H2 H3 भेटते. त्याच्यासाठीच काढा लागला आपल्याला, कारण काही काढायची काही गरज नसते. आता H1 चा फॉर्म्युला बघा, वाय बार काय आहे 71.25 आणि आपला Y1 किती आहे 150. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, मोठ्यातून लहान मायनस Y1 मायनस वाय बार, म्हणजे की Y1 किती होता 150 मायनस 71.25. कॅल्शियम टाकायचं तर किती येईल 78.75. हा झाला H1. आता H2 काय होता पहा, म्हणजे Y2 किती आहे 80, म्हणजे आपला फॉर्म्युलाच आहे Y2 मायनस वाय बार, Y2 मायनस वाय बार 80 मायनस 71.25, 80 मायनस 71.25 म्हणजे आलं 8.75 mm. आणि H3 पाहू, Y3 10 आहे, तर वाय बार मायनस Y3, वाय बार किती आहे 71.25 मायनस Y3 10 म्हणजे 61.25 mm. हा झाला H1 H2 आणि H3. आणि आता आपल्याला लावा लागते पॅरलल ऍक्सिस थेरम. एक वेळा आन्सर बरोबर आहे की चेक करू आलो, बरोबर आहे आपलं 71.25 राईट आहे. आता आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम अप्लाय करावं लागते. एवढं झाल्यावर बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. पण त्याच्या आधी आता आपल्याला काढायचा मोमेंट ऑफ इनर्शिया IXX हा फॉर्म्युला आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया IXX चा फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया Ix1 x1 प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया Ix2 x2 प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया Ix3 x3 आणि बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम मग इथं कसं आहे ते IXX इज इक्वल टू, पहिला फॉर्म्युला काय होता आपला, फॉर्म्युला होता आपला Ig1 प्लस A1 H1 चा स्क्वेअर पहिल्या याच्यात, नंतर Ig2 प्लस A2 H2 चा स्क्वेअर, फक्त H2 चा स्क्वेअर, नंतर Ig3 प्लस A3 H3 चा स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू आपण पुटअप करूया. सर्वच काढले आपण. Ig1 काढलेला आहे पहा. आता Ig1 आहे आपला 53.33 इंटू 10 टू द पॉवर 3, 53.33 इंटू 10 टू द पॉवर 3 प्लस एरिया किती आहे पहिल्याचा एरिया 1600 1600
आणि त्यानंतर H1 किती आला 78.75 78.75 त्याचा स्क्वेअर प्लस आता Ig2 इन्फॉर्मेशन कशाबद्दल टाकायची आहे Ig2 बघा Ig2 किती आहे 2.88 इंटू 10 टू द पॉवर 6 2.88 इंटू 10 टू द पॉवर 6 त्यानंतर एरिया किती आहे सेकंड याचा 2400 हा एरिया आहे 2400 इथे लिहिलं 2400 आणि हाईट किती आहे सेकंड याची 8.75 चा स्क्वेअर प्लस आता तिसरा Ig3 80 इंटू 10 टू द पॉवर 3 80 इंटू 10 टू द पॉवर 3 प्लस एरिया 2400 आणि H3 61.25 चा स्क्वेअर आणि विद्यार्थी मित्रांनो हे पूर्वच्या पूर्व कॅल्शियम टाका लागते आणि जर का याच्यातलं थोडंसं चुकवलं तर तुम्हाला 0 मार्क भेटतील म्हणून थोडस सांभाळून नाही तर अर्ध्या घंट्याची मेहनत तुमची चालली जाईल तर लक्ष द्या बघूया किती येते कॅल्क्युलेट केलं तर पहिलं 53.33 इंटू 10 टू द पॉवर 3 प्लस 1600 इन ब्रॅकेट 78.75 चा स्क्वेअर ENG टाकला तर 9.97 इंटू 10 टू द पॉवर 6 ओके 9.97 इंटू 10 टू द पॉवर 6 पहिलं प्लस दुसरं टाकूया 2.88 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस 2400 इंटू 8.75 चा स्क्वेअर ENG बटन दाबसाल तर येते 3.063 इंटू 10 टू द पॉवर 6 आणि आता तिसरं टाकूया कॅल्शियम 80 इंटू 10 टू द पॉवर 3 प्लस 2400 इन ब्रॅकेट 61.25 चा स्क्वेअर ENG बटन दाबसाल 9.80 इंटू 10 टू द पॉवर 3 प्लस 2400 आणि 61.25 चा स्क्वेअर तर 9.083 इंटू 10 टू द पॉवर 6 आता याचा करूया ऍडिशन बघूया किती येते 9.97 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस 3.063 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस 9.083 इंटू 10 टू द पॉवर 6 ENG बटन दाबलं तर इथं आलं 22.116 इंटू 10 टू द पॉवर 6 आणि mm टू द पॉवर 4 हा झाला आमचा IXX एक्सेस फक्त तुम्हाला याच्यात IXX एक्सेसच काढायचा आहे जर का त्याला जर IYY म्हटलं तर मग ते एवढं मोठं डबल करायला लागतं पण एवढं सारं सॉल्व्ह करायची काही गरज नाही विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुम्ही स्टेप बाय स्टेप गेले तर अत्यंत सोपी आहे सांगतो मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कशी तर सर्वात पहिले BD काढायचा मग एरिया काढायचा फॉर्म्युला काय BD ते एरिया भेटून जाते मग IG1 IG2 IG3 BD क्यूब बाय 12 BD क्यूब बाय 12 BD क्यूब बाय 12 IG1 भेटते मग Y1 Y2 Y3 मग त्याच्यानंतर Y बार काढायचा आणि त्याच्यानंतर मग H1 काढायचा H1 H2 H3 आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या फक्त प्रॉब्लेम मोठा आहे पण समजासाठी खूप सोपी आहे तर असंच प्रॉब्लेम लक्ष द्या अजून एक प्रॉब्लेम घेतो की जेणेकरून
तुमचा पूर्णच्या पूर्ण कॉन्सेप्टच क्लिअर होऊन जाईल. ओके, तर आता घेऊया प्रॉब्लेम नंबर सेकंड. Problem number second, determine the moment of inertia about x axis of an unsymmetrical I section having following details. Top flange आहे 160 by 12 mm, बॉटम फ्लेंज आहे 240 by 12 mm आणि वेब दिलेली आहे 200 by 10. ओके, टॉप किती आहे 160 by 12 आणि बॉटम किती आहे 240 by 12. ओके, म्हणजे की बॉटम लहान आहे, मोठे आहे आणि टॉप काय आहे लहान आहे. सेम तुम्ही एक आय सेक्शन काढा. हा आहे तुमचा आय सेक्शन. हा काढसाल तुम्ही आय सेक्शन. मग याचे डायमेन्शन घेऊन घेऊ आपण, बाकी काहीच नाही. फटाफट फटाफट. टॉप किती आहे 160 mm by 12 mm. त्यानंतर बॉटम किती आहे 240 mm by 12 mm. 240 by 12. त्यानंतर वेब किती आहे 200 by 10. जे डिस्टन्स 200 असेल by 10. आता लॉजिक लावा की हे तर 200 नसू शकते ना, तर हेच असे मोठं 200. याला डायग्राम नंबर फर्स्ट, डायग्राम नंबर सेकंड आणि डायग्राम नंबर थर्ड सेम बिलकुल. फटाफट फटाफट काय लागते, बाकी काहीच नाही. हे बा डायग्राम नंबर फर्स्ट घेतली, डायग्राम नंबर सेकंड घेतला आणि डायग्राम नंबर थर्ड. पहिल्यात पाहायचा बी आणि नंतर पाहायचा डी, बी नंतर पाहायचा डी, बी नंतर पाहायचा डी. बी म्हणजे होते आडवं डिस्टन्स. किती आहे सांगा आडवं डिस्टन्स. पहिला 160 by 12, 160 by 12 म्हणजे 160 by 12. सेकंड मध्ये बघा 10 by 200. लक्षात ठेवा 200 by 10 दिलं त्यानं, पण तसं नाही ना. आडवं डिस्टन्स किती आहे 10 आहे. 10 by नाही तर चुकते नाही का 200, उभं डिस्टन्स 200. बी आडवं डिस्टन्स किती आहे 240, 240 by उभं डिस्टन्स किती आहे 12 mm. मग आता याचा काय काढसाल तुम्ही एरिया. काय फॉर्म्युला आहे बीडी. एरिया 2 काय फॉर्म्युला आहे बीडी. एरिया 3 काय फॉर्म्युला आहे बीडी. आता बीडी 160 by 12, इथं 10 by 200. त्यानंतर इथे किती आहे 240 by 12. करू आपण 160 by 12, 1920 mm चा स्क्वेअर. 1920 mm चा स्क्वेअर. हा झाला A1. एरिया 2 बघू 2000 mm चा स्क्वेअर, कारण 10 इंटू किती आहे 200 आहे. आणि एरिया 3 काढू 240 इंटू 12 म्हणजे इथे 2880 mm चा स्क्वेअर. एरिया अत्यंत काढणं सोपी आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो IG1 काढणं पण सोपी आहे. IG1, IG2, IG3. आता बघा IG1, IG2 आणि IG3 फॉर्म्युला काय सेम. BD क्यूब बाय 12, BD क्यूब बाय 12, BD क्यूब बाय 12. आता बघा बी किती आहे 160, डी किती आहे 12 चा क्यूब बाय 12. त्यानंतर इथं बघा बी किती आहे 10, त्यानंतर डी किती आहे 200 चा क्यूब बाय 12. इथं बी किती आहे 240, डी किती आहे 12 चा क्यूब बाय 12. इथं आहे IG1 160 इंटू 12 चा क्यूब
बाय 12. ENG बटन दाबू. 160 into 12 चा क्यूब by 12. 23.04 mm to the power 4 युनिट याचा. याचं घेऊ आपण IG2 10 into 200 चा क्यूब by 12. 6.66 into 10 to the power 10 mm to the power 4. एक वेळा मी पहिले चेक करू ना. तर इथं 10 to the power 3 असेल. 160 into 12 चा क्यूब अपॉन 12 into 10 to the power 3 आहे. हा झाला. त्यानंतर IG3 240 into 12 चा क्यूब अपॉन 12. 34.56 into 10 to the power 3 mm to the power 4. सर हा बोला. सर ते IG2चं 10 to the power 6 येते ना. हे IG2 चा हां त्याची व्हॅल्यू. एक मिनिट चेक करू द्या मला. बी किती आहे आता चेक करू द्या. हा हो 10 to the power 6 येते राईट. 6.66 into 10 to the power 6 राईट. आणि आता हे पण हे बरोबर आहे ना. इकडे बरोबर असेल. हा हे बरोबर. त्यानंतर बघा हा झाला IG1 IG2 IG3. आता आपल्या काढायचा आहे Y1 Y2 आणि Y3. आता बघा आता याच्यात Y1 कसा काढतात. एकटच सांगतो मी तुम्हाला. Y1 म्हणजे बघा किती. हे याचा आहे सेंटर. या सेंटर पासून तुझं हे डिस्टन्स म्हणजे होते Y1. हे डिस्टन्स किती आहे Y1. किती Y1 लॉजिक लावा. हे आहे 12 12च्या वरती 6 होतात. 120 अधिक 12 म्हणजे 200 प्लस 12 प्लस 6 म्हणजे 218 mm. आता बघा हा Y2 सेकंड. हे आहे Y2 किती 200 चे हाफ 100 प्लस 12 112 100 प्लस 12 आणि हे आहे Y3 म्हणजे 6 म्हणजे 218 112 आणि 6. 218 112 आणि 6. 112चा नेटवर्क चेक करून मी 112. हा झाला Y1 हा झाला Y2 हा झाला Y3. आता बघा आता आपल्याला काढायला लागते H1 H2 H3 पण त्याच्यासाठी आपल्याला Y बार काढायला लागते. काय काढायला लागते Y बारचा फॉर्म्युला काय A1 Y1 प्लस A2 Y2 प्लस A3 Y3 अपॉन A1 प्लस A2 प्लस A3. आता एवढा मोठा डबल A1 किती आहे A1 1920 1920 Y1 किती आहे Y1 218 218. A2 किती आहे A2 आहे 2000 Y2 112 आणि A3 किती आहे 2880 आणि 6 2880 2880 आणि 6
अपॉन A1 A2 A3 अपॉन A1 किती आहे 1920 प्लस 2000 प्लस 2880 कॅल्सी टाकूया तर वाय बार भेटून जाईल. चेक करू किती येते 1920 इंटू 218 प्लस 2000 112 प्लस 28806 divided by 1920 plus 2000 plus 2880 97.03. हा झाला MM. त्यानंतर सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला H1 काढायचा आहे. काय काढायचं आहे H1. तर H1 बघा कसा काढतो. H1 काढायला लागते. आता वाय बार आहे 97 आणि Y1 किती आहे बघा 218 Y1 मायनस वाय बार 218 मायनस 97.03. हा झाला H1. 218 मायनस 97.03 हा येते 120.97 mm. त्यानंतर घ्यायला लागते आपल्याला H2. त्यासाठी Y2 पाहा लागेल 112 आहे म्हणजे Y2 मायनस वाय बार 112 मायनस 97.03 112 मायनस 97.03 14.97 H2 आणि आता H3 वाय बार मायनस Y3 97.03 मायनस Y3 6 91.03 91.03 mm. हा झाला H3. आता लक्षात ठेवा आता तो फॉर्म्युला लागेल आपल्याला. फॉर्म्युला आपल्याकडे फॉर्म्युला बघा I x6 is equal to I x1 plus I x2 plus I x3 by using parallel axis theorem. Parallel axis theorem I x6 is equal to आता फॉर्म्युला आहे इथं IG1 प्लस A1 H1 चा स्क्वेअर IG2 प्लस A2 H2 चा स्क्वेअर IG3 प्लस A3 H3 चा स्क्वेअर. आता बघा IG1 काय चेक करूया. आता हे सर्वच्या सर्व व्हॅल्यू फॉर्म्युला टाका लागतात. IG1 आहे 23.04 इंटू 10 to the power 3 23.04 इंटू 10 to the power 3 प्लस एरिया किती होता एरिया
एरिया होता 1920 वाटते इथे. चेक करू, इथंच आहे ना एरिया A1 1920 1920 आणि H1 किती आला 120.97. त्याचा स्क्वेअर म्हणजे सेम प्लस आणि तसंच असं. आता IG2 किती आहे 6.66 इंटू 10⁻6 आणि IG3 किती आहे 34.56 इंटू 10⁻3 34.56 काय 34.56 इंटू 10⁻3 6.66 इंटू 10⁻6. त्यानंतर याचा एरिया 2000 आणि 2880. इथं 2000 आहे, इथं 2880. H1 H2 14.97 आणि त्यानंतर H3 91.03 टू बी कॅल्क्युलेट बाय युझिंग कॅल्क्युलेटर. चेक करूया. पहिला आहे 23.04 इंटू 10⁻3 इंटू 10⁻3 प्लस 1920 इन ब्रॅकेट 120.97 चा स्क्वेअर. तर पहिले येते 28.11 28.119 इंटू 10⁻6 पहिलं. दुसरं बघूया 6.66 इंटू 10⁻6 प्लस 2000 इन ब्रॅकेट 14.97 चा स्क्वेअर 7.108 इंटू 10⁻6. त्यानंतर आहे 34.56 इंटू 10⁻3 प्लस 2880 इन ब्रॅकेट 91.03 चा स्क्वेअर 23.899 इंटू 10⁻6. आणि विद्यार्थी मित्रांनो हे करावं लागेल कॅल्क्युलेट. तर कॅल्क्युलेट केलं तर किती येते 28.119 इंटू 10⁻6 प्लस 7.108 इंटू 10⁻6 प्लस 23.899 इंटू 10⁻6 आणि याचा फायनल असं येते 59.126 इंटू 10⁻6 mm⁴. प्रॉब्लेम इज सॉल्व. हा झाला तुमचा IXXS. विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम थोडीशी लेंदी होती पण सोपीचा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्ही अभ्यास करसाल तर नक्कीच तुम्हाला हे प्रॉब्लेम सोडवता येतील. 6 मार्काचे प्रॉब्लेम. जर तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मेकॅनिकल, सिव्हिल, ऑटोमोबाईल जर तुमची ब्रँच असेल तर तुमच्या मित्रांना हे शेअर करा जेणेकरून त्यांना या चॅप्टरचा लाभ घेता येणार. धन्यवाद.